रामकृष्ण हरी मंडळी, आज पुणे येथे मुक्काम. सकाळी जाण्याची लगबग सुरू झाली. बाबांनी पखवाद लावला. आमचे विनेकरी बाबा. आम्ही सकाळी 3 वाजता निघलो. सुंदर असा भजनाचा आनंद घेत सर्वजण चालू लागले. पहाटची वेळ आहे, पण हा आनंद अलौकिक अद्वितीय आणि या आनंदामध्ये सर्व देहभान विसरून नाचू लागले. काय विशेषता आहे वारीची? तर ही विशेषता आहे की माणूस देहभान विसरून जातो आणि या आनंदमय वातावरणामध्ये सर्वच चालू लागले. पुढं गेलो, थोडे पावसाची रिपरिप सुरू झाली, पण आमचे वारकरीसुद्धा साधे नाहीत. घेतला चहा. आमच्या आजी तुळशी घेऊन चालल्यात. कोणी म्हणेल वारीत काय भेटतं? तर वारीत असं देहभान विसरून नाचायला भेटतं. हा आनंद काही निराळाच आहे. याच्यातला लहान असो, थोर असो, मोठा असो, सर्वजण आनंदाने डोलायला लागतात. आता या बाबांचं वय पाहिलं तर 70च्या घरात असतील, पण एखाद्या 25 वर्षाच्या तरुणाला लाजवेल असे नाचू लागले. काय आनंद आहे महाराज! खरं तर हे सुख घरी नाही, हे फक्त वारीत. आणि आम्ही असाच भजनाचा आनंद चालू लागलो. या ताईंनी सुंदर असे सर्वांना फराळ वाटप केली. चिमुकली आहे, पण काय सुंदर वाटते. आणि या ठिकाणी सर्वजण येथेच जेवले आणि आम्ही पुणे येथे मुक्कामासाठी पोहोचलो.